लोकचव्हाण आज तुमच्या समोर आपल्या सर्वांचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी बोलू इच्छितो. मुजरात रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अतांग आहे सागरा समान, ज्याचे काळी जय सह्याद्री, ज्याला शंभूचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याला पहिलं स्थान, असे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की. आज आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा आणि जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूच्या पराक्रमांचा साक्षीदार म्हणजे माझा हा महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी एका रत्नाचा जन्म झाला. तो म्हणजे माझा शुभ छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात वस्तू वापरल्या आणि माणसं जपली, पण आपण वस्तू जपतो आणि माणसं वापरतो. त्यांनी त्यांच्या आयुष्यात नेहमी स्त्रियांचा आदर केला. आता एवढे वर्ष झालेत, पण अलीकडच्या काळातला एक प्रसंग सांगायचा वाटतो. इटलीचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते. तेव्हा गाईड्सने प्रश्न केला, तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल पाहायचंय की सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल बघायचंय? तेव्हा इटलीचे पंतप्रधान म्हणाले, माझ्या देशात ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो त्या राजाचं रायगड पाहायचंय. म्हणून त्यांना रायगड दाखवण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे केलं ते जगानं कधीच नाही केलं, म्हणून साऱ्या जगाला त्यांच्या समोर झुकावे लागले. अशी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची पावनभूमी, जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. आदर्श आमचे राजा छत्रपती. ज्या मातीत जन्मलो त्या मातीचा रंग सावळा हे, अहो ज्या मातीत जन्मलो त्या मातीचा रंग सावळा हे, छाती ठोकून सांगतो मी शिवबा समोर आहे, मी शिवबा समोर आहे. घोषणा एवढी जोरदार झाली पाहिजे की त्याचा आवाज रायगडवर गेला पाहिजे. तर बोला